जनतेनं विजयी केलं, माझ्या मनात कुठलीही शंका नव्हती. आदरणीय अजितदादा, आदरणीय धनंजय मुंडे साहेब, या जिल्ह्याचे लाडके खासदार आदरणीय संजय उर्फ बंडू जाधव साहेब, जिल्हाध्यक्ष राजेशदादा विटेकर, त्या सगळ्याच्या सहकार्यानं मला हा विजय मिळवता. धनंजय मुंडेंनी दिलेला शब्द पाडला. धनंजय मुंडेंनी सांगितलं होतं तुम्ही गंगाखेडकरांना जिंकून द्या, गंगाखेड मला मी गुलाल उधळायला गंगाखेडला येईल म्हणून आले होते, घेऊन गेले, सर्टिफिकेट घेऊन गेले. परळीला बी मिरवणूक होती. त्यांनी दिलेला शब्द पाळला, 100% शब्द पाळला. बहिणीला आणि भाच्याला विजय मिळवून द्या. ॲडव्होकेट मिथिलेश भैयाच्या मेहनतीमुळं, मिथिलेश भैयाच्या डोर टू डोर कॅम्पेनिंग, मॅनेजमेंट, सगळ्यामुळं हे विजय मिळाला. आणि आमच्या सहकार्याने जी मेहनत केली, कुणावर टीका टिप्पणी न करता प्रत्यक्ष विजन दाखवलं की गंगाखेडला आम्ही काय करून दाखवू. आम्ही खोटं बोलणार नाही, परंतु गंगाखेडला दररोज आता कदाचित पदभार कधी स्वीकारणार हे माहीत नाही. आज रविवार, उद्या सोमवार, मंगळवार, ज्या दिवशी पदभार स्वीकारेन त्या दिवशी तातडीची बैठक घेऊन, मला माहीत आहे त्या गंगाखेडची शहराची नस ना नस माहीत आहे. माझ्या काळात 2001ला ज्यावेळेस मला जनतेनं निवडून दिलं, मी दररोज पाणी पुरवठा केला. आज मासुळी भरून वाहते, गोदावरी भरून वाहते, परंतु 13-14 दिवस पाणी मिळत नाही. धुळीची तर एवढी समस्या आहे साहेब, तुम्ही जर मोटरसायकलवर आलात तर तुम्ही पूर्ण मास्क घालूनच यावं लागेल किंवा फुफ्फुसाचे आजार होत आहेत. गंगाखेड शहराला तात्काळ उद्यापासूनच मी आदेश देणार आहे. टेक्निकली मला सगळं माहीत आहे. दररोज पाणी पुरवठा उद्यापासून सुरू होईल. गंगाखेड शहर धूळमुक्त होईल. दिल्लीच्या धर्तीवर तुम्ही म्हणताल धूळ कशी, धूळमुक्त म्हणजे या ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून या ठिकाणी फवारणी करण्यात येईल. फवारणी म्हणजे धुळीची नाही, पाण्याची फवारणी. बघा तुम्ही, आता 1-4 दिवस वेळ लागते. निवडणुकीच्या काळामध्ये प्रचंड टीका टिप्पणी झाली. धनंजय मुंडे यांच्या खूनपर्यंत टीका टिप्पणी झाली आहे. आता निवडून आले, आता काय उत्तर देणार विरोधकांना? राणा कुत्ते से बात नहीं करता. देख लिया जाएगा. ये डॉक्टर डैंग का शब्द है. देख लिया जाएगा. वक्त आ गया है, इरादे बुलंद है, अरेस्ट होने के भी चांसेस. डॉक्टर साहेब, तुमच्यावर कर्ज आहे असं आहे. शेतकऱ्याच्या नावावर कर्ज उचललेलं आहे. शेतकऱ्याला ज्यानं फसविलेला आहे, गंडविलेला आहे, तो बेलवर आहे. बेलवर साक्षी पुरावे सुरू आहेत आणि त्याला आता तात्काळ उद्यापासून मी कामाला लागलो. कमीत कमी कालावधीत वाघ पिंजऱ्यात दिसत. डीजे वरील बॅनर खाली धरा, वरी तारायला लागल. डीजे वरील बॅनर खाली धरा. विजयी मिरवणुकीमध्ये विधानसभा बाकी आहे म्हणून असे बॅनर झळकले. हो, 100% मी विधानसभा लढवणार नाही. पण ॲडव्होकेट मिथिलेश भैया हे विधानसभेचे निश्चितपणाचे उमेदवार असतील, कारण आजपासूनच त्यांची रणनीती तयार सुरू झाली. आणखी 4 वर्ष बाकी आहे. आता गंगाखेडकरांनी भयमुक्त व्हायचंय. भयमुक्त, भीतीमुक्त, धूळमुक्त, सगळे नाही. नाद करायचं नाही. डॉक्टर केंद्र, मुंडे फॅमिली, नाद करायचं नाही.
अजीबात नहीं। एक ही शेर काफ़ी है। अब तुम्हारे तो माहित है मिथिलेश भाई क्या चीज़ बताने की क्या जरूरत है।